लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारे असे मुगदेश्वर भगवान महादेव मंदिर येथे श्रावणानिमित्त भाविकांची गर्दी असते। सोमवारी रात्रीपासूनच येथे भाविकांच्या रांगा लागतात। हे मंदिर अंजना नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या नद्यांच्या कडेला लागून निसर्गरम्य अशा ठिकाणी वसले आहे। गावाच्या पूर्वेकडील भागात थोड्या अंतरावर हे भव्य महादेव मंदिर उभारण्यात आले असून येथील जागृत व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान म्हणून या महादेव मंदिराची ओळख आहे। या ठिकाणी पवित्र श्रावण महिन्यानिमित्त परिसरात विविध धार्मिक विधी करून सोमवारी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, केळी, बासुंदी तर सायंकाळी भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन काही भक्तांकडून करण्यात येते। तसेच पिशोरचे पुरातन हेमाडपंथी सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पिशोर येथील कसबा गल्लीमधील सिद्धेश्वर महादेव मंदिर पुरातन हेमाडपंथी वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहे। मंदिराच्या स्थापनेत 12 कोरीव दगडी खांब आहेत। मंदिरभर विविध देवदेवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती आढळतात। या मूर्तीच्या बारीक सारीक रेखाटनामुळे मंदिराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्य अधिकच उंचावले आहे। अलीकडेच कसबा गल्लीतील पंच कमिटी व भक्तांच्या पुढाकाराने मंदिरावर 3 नव्या कळसांची प्रतिष्ठापना करण्यात आली। यामध्ये 51 फूट उंचीचा एक मुख्य कळस व 31 फूट उंचीचे 2 सहाय्यक कळस समाविष्ट आहेत। मंदिराच्या समोर नंदीची मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे। मंदिराला लागून विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे। लोकवर्गणीतून येथे सप्ताह, भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आरती यासारखे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडत आहेत। हे तिसऱ्या पिढीतलं मंदिर आमची आजी सांगायची की हे इथे पांढरी गावावर आहे ना, बाई यायची पूजाला, इथे रोज पूजाला यायची। नंतर मग ती एक दिवशी तिच्या नवऱ्याला कपटाला दिसा, ती बाई इथल्या रात्रीची दातीकुडी बाई तर ती बाई रोज पूजाला यायची इथे। नंतर मग ते तिला नदीला पाणी आलं, नदीला पाणी आल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याला काही इथे येतं आलं नाही, तर मग ती आमची आजी सांगायची ती बाईनं इथे देवाजवळ निश्चय केला म्हणे की मला आता घरी वापस जायचं नाही। मग नंतर ती आमची आजी म्हणे की ती बाई इथे गुप्त होऊन जाईल म्हणे, इथे नंदीजवळ गुप्त झाल्याच्या नंतर काय झालं, मग काही दिवस तिचा पदर उघडा होता म्हणे, आमची आजी सांगे बरं का। तर नंतर पदर उघडा होता म्हणे, काही दिवसाच्या नंतर ते गुप्त झालं। तर ते तिसऱ्या पिढीमधून आजपर्यंत हे मंदिर प्रख्यात आहे समजा। पण मंदिराचं वैशिष्ट्य सांगा, कोणतं मंदिर आहे? प्राचीन काळापासून हे मंदिर म्हणजे इतिहास म्हणजे आता म्हणलं ते म्हणजे कोणी सांगू शकत नाही, पण प्राचीन ज्या काळापासून होता आजोबा पंजापासून 100 वर्ष पहिले इतिहास नदी होता। इथं म्हणजे मेळाचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे 3 नद्याचा संगम आहे। पिशोरची अंजना नदी, इथे एक खडकी नदी येते आणि एक कोबी नदी, अशी 3 संगम असून याला मेळाचा महादेव म्हणतात। त्याला नंतर लोक मळीतलं म्हणायला लागले, पण त्या खास त्याला मेळाचा महादेव म्हणतात। आणि याचा इतिहास म्हणजे पूर्वी काळापासून आहे। त्याचा इतिहास जास्त समजा वयस्कर लोकांना सांगता येणार, जास्त सांगता येणार नाही। नवसा पण हा ते सांगायचे की बा इथे पहिले पायी लोक यायचे आणि ते नवसाला पावणारा हा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे। आता सध्या आमचे रवी गुरुजी ठीक आहे, त्याच्याकडून मुंबईहून, नागपूरहून, मोठ्या मोठ्या ठिकाणून दुरून लोक येतात, इथे नवस करतात, नवसाला पावतात। हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे। ठीक आहे, चला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.